आज आपण मऊसूत तरी सुद्धा सुटसुटीत असा सर्वांच्या आवडीचा झटपट बनवून तयार होणारा उपमा बनवणार आहोत। सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी असा उपमा तुम्ही बनवू शकता। रेसिपी याची एकदम सोपी आहे, अगदी नवशिकाऊ सुद्धा न चुकता हा उपमा बनवू शकतात। चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। उपमा बनवण्यासाठी मी इथे 1 कप बारीक रवा घेतला आहे। एकदम जो लाडूचा रवा असतो ना तो घ्यायचा नाहीये, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असतो जो आपण शिऱ्यासाठी वापरतो तो इथे उपमा बनवण्यासाठी रवा घ्यायचा आहे। जर एकदम लाडूचा रवा घेतलात ना तर तो चिकचिकीत उपमा तयार होतो। रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी जो आपण रवा घेतलेला आहे बारीक तो घालून घ्यायचा आहे आणि खमंग असा रवा भाजून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, रवा कच्चा कधीही ठेवायचा नाहीये, कच्चा ठेवला तर पोट खराब होऊ शकतं, त्याच्यामुळे शक्यतो रवा मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे। बऱ्याच वेळा काय होतं ना, बरेच जण एकदम फक्त 5 मिनिटं असा हा रवा परतून घेतात, गरम करून घेतात आणि उपमा बनवतात, पण शक्यतो तसं करू नका, कारण हा रवा छान असा खमंग असा भाजून घ्यायचा, त्यानंतरच त्याचा उपमा बनवायचा आहे। आपण मंद गॅस ठेवलेला आहे, मंद गॅसवरच आपण हा रवा भाजून घेतो आहे। तुम्ही बघू शकता रव्याचा रंग चेंज झालेला आहे, खूप मस्त असा भाजून झालेला आहे रवा। आता हा रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। आता आपण 2 मिरच्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत। मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता, मी इथे 2 घेतले आहेत। तुम्हाला जर तिखट कमी आवडत असेल तर 1 मिरची घेतलात तरी काहीच हरकत नाही। त्यानंतर 1 मोठा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे, जसा फोडणीसाठी आपण वापरतो ना भाजीच्या त्याच पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता कांदा थोडासा मोठा चिरून घेतला ना तर उपमा खाताना तो दाताखाली येतो आणि मग उपमा खायला कंटाळा येतो, त्यामुळे एकदम बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा इंच ना आलं सुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे आलं चिरून घेतलेलं आहे। या पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायचं, त्यापेक्षा किसून घेतलात तरी काहीच हरकत नाही। यानंतर मी इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेते आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलात तरी काहीच हरकत नाही आहे। तूप छान गरम झालं की यामध्ये 3 चमचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 चमचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त शेंगदाणे तुम्ही वापरू शकता। हे शेंगदाणे ना छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे शेंगदाण्याचा। आता यामध्ये काजूचे तुकडे ॲड करायचे आहेत आवडीनुसार आणि छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत। काजू तुपामध्ये घातले ना की लगेच भाजले जातात, तळले जातात, ते करपू द्यायचे नाही आहेत। आपण फटाफट हे काढून घेऊयात, भाजून झालेले आहेत, तळून झालेले आहेत शेंगदाणे आणि काजू। फटाफट एका डिशमध्ये काढून घेऊयात। सेम कढईमध्ये तूप उरलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। त्यानंतर पाव चमचा जिरं घालायचं आहे। जिरं सुद्धा छान फुलू द्यायचं आहे। जिरं छान फुललं नाही तर त्याचा कच्चा स्मेल येतो आणि खायला कंटाळा येतो। त्यानंतर अर्धा चमचा चणा डाळ घालायची आहे तुपामध्ये आणि छान ही भाजून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे, पण ती मंद गॅसवरच हे करायचं आहे। थोडीशी हलकीशी भाजून झाली ना चणा डाळ की यामध्ये अर्धा चमचा उडीद डाळ घालायची आहे आणि उडीद डाळ फटाफट भाजून घ्यायची आहे। उडीद डाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे चणा डाळ आधी हलकीशी भाजून घ्यायची, त्यानंतर उडीद डाळ घालायची आहे। दोन्ही डाळींचे रंग बघू शकता चेंज झालेले आहेत। आता यामध्ये बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे, त्यानंतर बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आहे। मिरची करपू नये, फटाफट चमचा मारून घ्यायचा। त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता आणि हे चमच्याने हलकंसं परतून घ्यायचं, जेणेकरून आल्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जाईल। आलं आणि मिरची तुपामध्ये खमंग परतून झाली की त्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा आहे ना हलकासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही आहे।
तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे आणि कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये 3 चमचे फ्रेश मटार घालायचे आहेत। त्यानंतर अर्ध बारीक चिरलेलं गाजर घालायचं आहे। भाज्या इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, काहीच हरकत नाहीये। या भाज्या आहेत ना मस्त अशा कांद्यासोबत आहे ना परतून घ्यायच्या अर्धा 1 मिनिटभर। भाज्या इथे परतून झालेल्या आहेत। आता यामध्ये 3 वाटी पाणी घालायचं आहे। 1 वाटी रवा आपण भाजून घेतलेला आहे, त्यासाठी 3 वाटी पाणी घालायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला आहे ना छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। हे पाणी नॉर्मल आहे, पाणी थंडच आहे। तुम्ही बघू शकता इथे पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता यावर झाकण ठेवून भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं फक्त या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला। जवळजवळ मी इथे 5 मिनिटं भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत। मी तुम्हाला दाखवते ते मटार हलकासा सॉफ्ट झालेला आहे, त्याचबरोबर गाजर सुद्धा हलकासा सॉफ्ट झालेला आहे। 60 to 70% या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण भाजून घेतलेला जो रवा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। रवा पाण्यामध्ये ॲड करताना आहे ना थोडा थोडा घालायचा आणि पटकन ढवळून घ्यायचा, त्यामुळे काय होईल रव्याच्या अशा गुठळ्या होणार नाहीत। पाण्यामध्ये रवा घातला की लगेच रवा असा पाणी सर्व असं शोषून घेतं, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण 2 चमचे साखर घालतो आहोत। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल यामध्ये साखर तर नाही घातला तरी काहीच हरकत नाही आहे। हे छान असं ढवळून घेतलं आहे। जर पाण्याची गरज वाटली तर तुम्ही इथे गरम पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून उपमा शिजवून घ्यायचा आहे। इथे मी जवळजवळ 3 ते 4 मिनिटं हा उपमा मी शिजवून घेतला आहे। गॅस एकदम लो होता आणि मध्ये मध्ये असं ढवळून हा 3 ते 4 मिनिटं उपमा मी शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त सुटसुटीत झालेला आहे आणि सॉफ्ट देखील तेवढाच झालेला आहे। त्यानंतर यावर ना असं लिंबूचा रस थोडासा घालायचा आहे। त्यानंतर आपण तळून घेतलेले शेंगदाणे आणि काजू घालून घ्यायचे आहेत। काजू शेंगदाणे शेवटी घातल्यामुळे ना त्याचा क्रंच छान असा राहतो शेवटपर्यंत, म्हणून हे शेवटी घालायचे। छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे मस्त असं मिक्स करून झालेलं आहे। आता झाकण ठेवून 1 मिनिट याला वाफ काढून घेऊयात। 1 मिनिटभर इथे मस्त अशी वाफ काढून घेतलेली आहे। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर सारी, त्याच्यामुळे चव छान येते। त्यानंतर वरून यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। असं जे वरून तूप घातलं जातं ना उपम्यामध्ये त्याची चव आहा क्या बात आहे, खूप अप्रतिम लागते। आता हे छान असं मिक्स करून घेऊयात। आपला झटपट असा उपमा बनून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे नवशिकाऊ देखील खूप सुंदर असा न चुकता हा उपमा बनवू शकतात। आता उपमा तर आपला तयार झालेला आहे, पटापट सर्व करूया आणि खायला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता हा उपमा अजिबात चिकचिकीत झालेला नाही आहे, मस्त सुटसुटीत आणि सॉफ्ट असा बनवून तयार झालेला आहे। तर आजची साधी सोपी उपमा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। या पद्धतीने उपमा एकदा करून बघा, मला माहिती आहे नक्कीच तुम्हाला आवडेल। आणि ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।